नमस्कार. सुग्रण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक पदार्थ. परंपरा म्हटलं, पारंपरिक पदार्थ म्हटलं की आपल्याला आठवतात त्या आपल्या आईने केलेल्या, आपल्या आजीने केलेल्या रेसिपी. तर आपण आज ह्यापैकी अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. तिचं नाव आहे मासवडी. आता मासवडी म्हटलं की तुम्हाला वाटेल ही नॉनव्हेज रेसिपी वगैरे आहे की काय, पण नाही, असं काहीच नाही आहे. तर ही रेसिपी पूर्णपणे व्हेज आहे. तर चला तर आपण ह्याचं साहित्य आणि कृती पाहूयात. तर मासवडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. तर आपल्याला मासवडीसाठी मसाला बनवायचा आहे आणि मासवडीच्या आतमध्ये जो अजून एक बाकूस बोलतात त्याला, ते बनवायचं आहे. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मसाले लागणार आहे. तर पूर्ण रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत कांदे 2 ते 3 मध्यम आकाराचे, खोबरं एक छोटी वाटी घेतलेली आहे, सुकं खोबरं. त्यानंतरनं मसाल्यासाठी लसूण, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खोवून घेतलेलं, किसून घेतलेलं खोबरं आहे, हे सुकं खोबरं किसून घेतलेलं. त्यानंतरनं तीळ जे आहेत ते मी थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत, भाजून कुटून घेतलेले आहेत. त्यानंतरनं कोथिंबीर आणि लसूण. त्यानंतरनं सुके मसाले आहेत. हा काळा मसाला आहे, हा गरम मसाला आहे, लाल मसाला, हळद आणि इकडे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवलेली आहे ती, आणि मीठ लागणार आहे, हिंग लागणार आहे आणि तेल लागणार आहे. तर आता आपण मासवडीसाठी लागणारी आमटी जी असते तिचा मसाला सर्वप्रथम आपण करून घेऊयात. चला तर मग मसाल्याची तयारी करूयात. तर आपण पहिले तेल घेऊयात मसाला परतण्यासाठी. आता ह्या मसाल्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे जे खोबरं आपण काप करून ठेवलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर हे खोबरं भाजून घेऊयात. आता आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे व्यवस्थित. हे आता आपण काढून घेऊयात. आता खोबरं आपण काढून घेतलेलं आहे भाजून. आता आपण ह्यामध्ये कांदा जो आहे तो मी उभा चिरलेला आहे तो आपण परतून घेऊयात. चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. तर आपण तो व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा आता हा आपला परतत आलेला आहे. ह्याला अजून थोडं ब्राऊन करायचं आहे. आता आपला हा कांदा चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. तर आता आपण हा वाटून घेणार आहोत. कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि कढीपत्ता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि त्याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. आता हा मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. तर तो आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. तर आपण मासवडीसाठी जे आतमध्ये बाकूस भरणार आहोत तो करायचा आहे सुरुवातीला. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हे जे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, हे मी किसून अगदी बारीक किसून घेतलेलं आहे. अर्धी वाटी, मी सांगते तेच प्रमाण घ्या. अगदी परफेक्ट मासवडी होईल, थोडीसुद्धा चुकणार नाही. त्याचबरोबर हे तीळ भाजून कुटून घेतलेले आहेत मी, अर्धवट कुटलेले, ही अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतरनं ही कोथिंबीर आहे, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, ही सुद्धा अर्धी वाटी आहे जवळजवळ, ही कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतरनं ही लसूण मी किसून घेतलेला आहे किंवा पेस्ट करून घ्या लसणाची. लसूण ह्यासाठी भरपूर लागतो. ह्या प्रमाणासाठी 1 ते 1.5 जी लसणाची कांडी आहे तेवढी लागेल आपल्याला. त्यानंतरनं ह्यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद.
छोटे चमचे आहेत. त्यानंतरनं लाल मसाला, लाल मिरची पावडर आहे, तो मी 1 ते 1.5 छोटा चमचा टाकलेला आहे. त्यानंतरनं गरम मसाला टाकायचा आहे. ही गरम मसाले जे सुके मसाले, अख्खे मसाले जे असतात ते आहेत, ते 1 ते 1.5 चमचा तोही टाकायचा आहे. त्यानंतरनं हा काळा मसाला आहे, तो अगदी नावापुरता अर्धा चमचा. त्यानंतरनं ह्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मीठ छोटा चमचा आहे, 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. तर हे पूर्ण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा अशा प्रकारे सुक्का बाकूस याला बोलतात. तर हा तयार झालेला आहे आपला. तर हा आपण मासवडीच्या आतमध्ये भरण्यासाठी रेडी आहे. हा रेडी आहे तोपर्यंत आपण जे बेसन लागणार आहे आपल्याला बाजूनी मासवडी तयार करण्यासाठी, ते करून घेऊयात. चला तर मग त्याची पण तयारी करूयात. तर आता आपण मासवडीचं बाहेरचं जे आवरण आहे बेसन पिठाचं, ते आपण करणार आहोत. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याला आपण फोडणी देणार आहोत. तेलाला फोडणी देण्यासाठी मी जिरे घेतलेले आहे. 1 चमचा वगैरे जिरे घेतलेले आहे. तेल थोडं तापू देऊ. तर फोडणीसाठी जिरे टाकलेले आहेत. तर हे जिरे चांगले तडतडले की आपण ह्याच्यामध्ये ही जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ती घालणार आहोत. आता आपण हे आलं लसूण जी पेस्ट आहे ती घालणार आहोत. मी ह्याच्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेल्या आहेत, 5-6 पाकळ्या. तर ते मी वाटून घेतलेलं आहे. तर त्याची छान अशी फोडणी करायची आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडा हिंग घालूयात. हिंग आणि हळद 1 छोटा चमचा आहे तो टाका. आता ह्यामध्ये ही मोठी वाटी आहे, ही मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आपण घालून घेऊया. आता ह्या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून. जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे. तर आता हे पाणी आपण थोडं उकळून देऊयात. त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ छोटे चमचे आहेत, त्याच्यामुळे 2 चमचे वगैरे तरी छोटे चमचे घालायचं आहे मीठ. आणि त्यामध्येच आपण कोथिंबीरही घालणार आहोत. शेतामध्ये शूटिंग करत असल्यामुळे अनेक पक्ष्यांचे वगैरे आवाज येतात. हवा भरपूर आहे, ऊन भरपूर आहे. तर आता आपण ह्याला उकळी येऊ देऊयात. आता ह्याला उकळी आलेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण हे जे बेसन पीठ घेतलं आहे, जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच प्रमाणात मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता हे तर हे बेसन पीठ मी पूर्ण घालते. तर हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे. ह्यासाठी अजून थोडं बेसन पीठ लागणार आहे. तर ह्या प्रकारे आपलं बेसन पीठ हे जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आणि नंतरनं ह्याला वाफ येऊ द्यायची आहे, मस्त शिजून द्यायचं आहे ते पूर्ण. ह्याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. आणि ह्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. हे झाकण आपण ह्यावर ठेवलं आहे.
आता ते शिजण्यासाठी त्याला 5 ते 6 मिनिट तरी लागतील. हे असंच आपण बारीक गॅसवर ठेवणार आहोत. आपलं बेसन शिजेपर्यंत आपण मासवडीसाठी जी लागणारी आमटी आहे ती करून घेऊयात. त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. तेल व्यवस्थित तापू द्यायचे. हे मातीचं भांडं आहे, तर मातीच्या भांड्यासाठी शक्यतो जे आपण वापरणार आहोत चमचा किंवा उलथनं ते लाकडाचंच वापरा. तेल तापून देऊयात. आता ह्यामध्ये हा जो मी मसाला वाटलेला आहे, मगाशी जो वाटून आणला होता तो घालणार आहोत आणि तो मस्त तेलामध्ये परतवायचा आहे. तर तुम्हाला लागेल तेवढा घ्या. आता हा जो मसाला घेतलेला आहे मी, हा साधारण 3 ते 4 माणसांसाठी पुरेल एवढा आहे. तर हा मसाला मस्त आपण तेलामध्ये परतून घेऊयात. मसाला छान परतलेला आहे. आता त्यामध्ये आपण सुके जे मसाले आहेत ते घालून घेऊयात. तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद त्यानंतरनं लाल मसाला जो आहे तो 1 ते 1.5 चमचा किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर हा गरम मसाला आहे. अख्खे मसाले जे आहेत ते वाटलेला तो हा मसाला आहे, तो मी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर हा काळा मसाला आपण जो घरी वाटतो काळा सुका मसाला तो आहे, तर तो 1 ते 2 चमचे घालूयात आपण. त्यानंतर हे मस्त परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये हिंग घालणार आहोत थोडासा. आता हे मसाले छान ह्याच्यामध्ये परतले की आपण ह्यामध्ये आत्ता साधं पाणी घालणार आहोत. पण त्यानंतर आपण जे बेसन शिजवलेलं आहे, खाली कढईला जे चिकटलेलं जे बेसन आहे त्याचंसुद्धा पाणी आपण ह्या आमटीमध्ये घालणार आहोत. तर ह्यामध्ये आता आपण पाणी घालूयात. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात. पाणी घातलेलं आहे जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. नंतरनं ते बेसनाचं जे पाणी उरलेलं आहे ते घातल्यानंतरही आमटी थोडीशी घट्ट होणार आहे. आता हिला छान उकळी येऊन देऊयात आपण. ह्यामध्ये मीठ घालूयात. मसाल्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, त्यामुळे ह्यामध्ये 1 ते 2 चमचे तरी मीठ घाला. आता ही छान ह्याला उकळी येऊ देऊया. आता ह्याला मस्त वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे मस्त हलवून घ्यायचं आहे. हे शिजलेलं आहे बेसन. तर आता आपण वडी तयार करायला घेणार आहोत. तर त्यासाठी ह्या ठिकाणी मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापडही, पातळ कापड असेल तर तेही घेऊ शकता. तर मी इथे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे. ते तेल पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. ते झालं की आपण तर आता हे बेसन पीठ जे आहे ते 1 चमचा मी ह्यावर काढून घेते आणि बाकी जे आहे ते लगेच आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून ते थंड व्हायला नको. आता हे पीठ जे आहे ते आपण मस्त प्लॅस्टिकच्याच कागदाच्या साहाय्याने असं मस्त मळून घेणार आहोत. त्यामध्ये जी गुठळी जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल, गुठळी राहणार नाही त्याला आणि वडी प्लेन होईल आपली. असं छान मळून घ्यायचं त्याने. हे छान मळून घेतलं की ह्याला गोल असा आकार करायचा आहे.
हा आकार केला की ह्यामध्ये हा जो आपण मसाला केलेला आहे आत भरण्यासाठी तो असा छान पसरवायचा आहे सगळीकडे. त्यानंतरने हे त्याबरोबरच थापून घ्यायचं आहे. वडी पातळ पातळ असं थापायचं आहे जेणेकरून आपल्या जो वडीचा लेयर आहे तोही पातळ येईल. तर अशा प्रकारे हे आपण सगळीकडून थापून घेणार आहोत. आणि ह्याला मुडपताना फक्त व्यवस्थित पहा. मुडपताना आपण पहिले छोटासा त्याला घडी करणार आहोत. त्यानंतर दुसरी हा वरचा कागद जो आहे तो हळूहळू आपण बाजूला काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हा पूर्ण रोल तयार करायचा आहे. आणि नंतर ही वरून अशी तिला दाब द्यायचा आहे. त्याचा आकार हा माशासारखा दिसतो ह्या वडीचा, म्हणून ह्याला मासवडी असं म्हणतात. ह्याच्यामध्ये बेसनच हे मेन मुख्य इन्ग्रेडियंट आहे. तर ही छान अशी मासवडी आपली तयार झालेली आहे. तर छान तुम्हाला लागेल तसा दाब देऊन तिला छान अशी पातळ आपण करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता तिला छान असा आकार आलेला आहे. आणि त्यानंतर थोडीशी थंड झाली की तिला आपण कापून घेणार आहोत. तर ही आपली वडी तयार आहे. अशा प्रकारे ह्या वड्या आपल्या बनवून तयार आहेत. तर आपण ह्याबरोबर ह्या वडी आणि काळ्या मसाल्याची आमटी ह्याबरोबर भाकरी छान लागते. भाकरी तयार झालेली आहे. आता हे जे बेसन पीठ आहे हे आपण ह्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं ते आपण आमटीमध्ये घालणार आहोत. तर ते आपण आमटीमध्ये घालून घेऊयात. आता हे आमटीमध्ये आपण बेसन टाकलेलं आहे. आपण पाहू शकता आमटीला असा सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण मासवडीची थाळी तयार करायला घेऊयात. अशा प्रकारे आपली मासवडी थाळी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याही अशा वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपण त्याही बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.